नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. किशोर जंगम साहेब तसेच आमचे मित्र सहकारी पेटकर साहेब आज आपल्याला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. पहिल्यांदा संस्थेच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतो. नमस्कार. शिराळा येथे 2003 साली श्री संदीप बाळकृष्ण कदम यांनी स्वामी विवेकानंद टेक्निकल कॉलेजची सुरुवात करून रोपटे लावले. त्याचे आज वटवृक्षात रूपांतर होऊ लागले आहे. प्रत्येक वर्षी मार्गदर्शनपर मेळावे घेतले जातात. याही वर्षी त्यांनी कायदेविषयक मार्गदर्शनपर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक श्री सिद्धेश्वर जंगम आणि पेटकर साहेब उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक श्री संदीप कदम सरांनी केले. श्री सिद्धेश्वर जंगम साहेबांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक महत्त्वाची माहिती दिली. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनात कायद्याचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. श्री जंगम साहेब आणि पेटकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देत प्रामाणिकपणा, जबाबदारी व कायदा पाळण्याचे महत्त्व पटवून दिले. तरुणाईला भविष्यातील देशाचे शिल्पकार संबोधत तरुणाईने योग्य मार्गाने प्रगती केली तर समाज घडेल आणि राष्ट्र बळकट होईल असे प्रतिपादन केले. त्याचबरोबर कार्यक्रमादरम्यान त्यांनी वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. धन्यवाद. JS न्यूज सागाव. काही विशिष्ट शक्ती असतात, कंपनी असतात, लोक असतात, ते इथल्या तरुण शक्तीचा ऱ्हास करायसाठी बघतात. जसं पूर्वी इंग्रजांनी आपल्या भारत देशावर राज्य केलं, तसं त्या कंपनीच्या मार्फत किंवा आर्थिक साम्राज्याच्या मार्फत आपल्यावरती सत्ता गाजवतात. आपण आपल्या ह्या तरुण शक्तीचा ऱ्हास करायचा. कसा ऱ्हास करायचा? तरी हातात दिले. आपलं सुस्त काय सांगा ह्याच्यामुळे दिवसभर घरी गेल्यानंतर TV, लॅपटॉप, PC, टॅब याच्यातच आपण 3-4 तास बघत बसतो. विद्यार्थ्यांना, माझ्या तरुण मित्रांना कायदेविषयक आणि गुन्हेगारी विषयक माहिती देण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल सर्व तुम्ही आपला आभारी आहे. सरांनी जो विषय सांगितला आता की तुम्ही सगळे ITIचं शिक्षण घेत आहात, एक चांगलं टेक्निकल नॉलेज घेऊन बाहेर पडणार आहात. भलं तुम्ही नोकरी कराल, व्यवसाय कराल, बिझनेस उभा कराल किंवा आणि इतर कोणत्याही क्षेत्रात जाल, तर हे करत असताना काय होतं की हे जे वय आहे तुमचं, ते हे वयामध्ये काही आपल्याकडून कळत न कळत जाणते अजाणतेपणे गुन्हे घडतात, क्राईम घडतो. मग त्यामध्ये अडचणी कशा तयार होतात हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे, चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही हे जे वय असतं ह्या वयात लक्ष देत नाही. आणि बऱ्याच प्रकरणामध्ये काय होतं की आपण पुन्हा तर एखाद्या आरोपीला मदत करतो किंवा आपल्या मित्राला मदत करतो आपण ते गुन्हेगारी कृत्य करतात. तर असं करायचं नसते. आपण खात्री करायची असते की तो समोरचा कोण असेल, मित्र असेल, आपला पाहुणा जवळचा असेल, घरातला असेल, तो जर